व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळलंच असेल ना, आज मी काय बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करू. माशावाल्याकडे गेले होते तर ते म्हटले खेकडे आलेले आहेत, पाहिजे का? तर मी म्हटले हो. हे खेकडे आहेत ना, जवळजवळ मी 1 किलो घेतलेले आहेत. आणि ते म्हटले मी स्वच्छ करून देऊ का? तर म्हटले हो. बरं झालं मी त्यांच्याकडून स्वच्छ करून घेतले. मला समजलं काय फेकायचं आणि काय ठेवायचं. मी हे कायम फेकून देत होते बरं का. ते म्हटले हे मेंदू आहे, तो त्याच्यामध्ये टाकून फ्राय करा. आता छोट्या नांग्या मी साफ करून घेतल्या. साफ म्हणजे फक्त 2-3 पाण्याने धुवायच्या, त्या काय करायच्या नाही. आणि जो खेकड्यांचा मधला भाग आहे ना, जो पिवळी घाण असते वगैरे, तर ती हाताने नाही जमली तर थोडंसं चाकूने, कारण की जरा आतून आपल्याला काढता येत नाही आपल्या बोटांच्या साहाय्याने, ते काढून घ्यायचे सगळे. अशा पद्धतीने मी 2-3 पाण्याने सगळ्या गोष्टी धुतलेल्या आहेत. आणि मोठे खेकडे मोठ्या नांग्या त्या अख्ख्याच ठेवणार आहे. खेकड्यांचा मधला भाग तो स्वच्छ धुतलेलाच आहे, तुम्हाला दाखवला आहे. आणि छोटी नांग्या ते ह्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. चला मी दाखवते पूर्ण मिक्सरमध्ये. आणि हां, ही गोष्ट त्यांनी मेंदू आहे ना मला एका कवटीमध्ये काढून दिला आणि मला म्हटले धुवू नका, काही नका, हे डायरेक्ट आहे ना मसाल्यात टाकूया. मी पण म्हटले की बघूया कशी भाजी होती, कारण की मी कायम साफ करताना फेकून देत होते. आणि माशावाले काका म्हटले की घाण नसते तर हे खेकड्यांचे मेंदू असतो आणि तो मसाल्यात फ्राय करायचा. ओके म्हटले म्हटले बघू काहीतरी नवीन. बारीक बारीक नांग्या आहेत ना, मी त्या मिक्सरला बारीक करून घेतलं, पाणी टाकून टाकून बारीक करून घेतलं अशा पद्धतीने. आणि चाळणीत ओतून घेतलं, म्हणजे जे आतलं मऊ मटेरियल आहे ना ते गाळून खाली निघणार. आणि जो कवचेचे जे तुकडे झालेले आहेत ना बारीक काळ, तो वरती चाळणीतच राहणार. पण माझ्या नंतर लक्षात आलं, मी घमेलातच हे जर टाकलं असतं आणि त्याच्यात पाणी ओतून ठेवलं असतं आणि हाताने असं कुस्करून परत मी ह्या चाळणीत चाळून दोनदा तरी, तर हे सगळं मटेरियल निघालं असतं का नाही. करून जाऊ द्या, हे कधीतरी करते त्यामुळे लक्षात नाही राहत की कसं काय करायचं, काहीतरी उलटं पालटं होऊन जातं. पण यांचा रस्सा मला खूप छान करता येतो बरं का, एक नंबर रस्सा होतो. आता बघू खेकड्यांचा मेंदू टाकून कसा रस्सा होतो, कारण की मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे कोकणामध्ये की ही केलेलं आहे, पण मला समजत नव्हतं की कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही. मी डायरेक्ट नांग्या आणि खेकड्याचा मधला भाग स्वच्छ करून असं घ्यायचं, बाकी सगळे टाकून द्यायचे. बाकी ही पद्धत मी आहे तशीच करायची नेहमीच. आता एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो फोडणीसाठी, आणि हा मसाल्यासाठी 2 कांदे उभे काप करून घेतलेले आहेत. लसूण, अद्रक आणि खोबरं. पण हे मटेरियल आपल्याला सगळं मिक्सरमध्ये कच्चंच वाटून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये खोबरं वाटून घेणार आहे. का तर कांदा आणि खोबरं एकत्र झालं ना तर मसाला आहे ना खूप बारीक होत नाही, म्हणून मी खोबरं चांगलं बारीक करून घेत असते. आता अद्रक लसूण टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, मस्तपैकी आता हे वाटून घेणार आहे. आणि थोडीशी कोथिंबीरच्या कांड्या वगैरे ते पण घेणार आहे. हो का, असं पद्धतीने कोरडंच वाटलेलं आहे. थोडंसं पाणी टाका त्याच्यामध्ये आणि कोथिंबीरची थोडीशी कांड्याच्या टाका. जास्त कोथिंबीर नका टाकू, कारण की आपल्याला कलर चेंज होतो ना. मला फक्त टेस्टसाठी टाकायची म्हणून 2-3च पानं कोथिंबीरची टाकलेले आहेत. आणि अशा पद्धतीने वाटून बघा किती बारीक झालं. आता तेल टाका आणि वाटल्याला डायरेक्ट वाटण टाका, काही प्रॉब्लेम होत नाही आहे. आणि हे कच्चं वाटण असल्यामुळं मस्तपैकी व्यवस्थित परतून घ्यायचं एकसारखं, कारण की आपण हे भाजून घेतलेलं नाही आहे, कच्चंच वाटण आहे. खूप सुंदर होती भाजी. अहो तुम्ही नक्की घरी ट्राय करा, खरंच म्हणते मी. आणि टेस्टी तर इतकी लागते की तुम्ही अशीच भाजी करून खातात. आता हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेले, चवीनुसार लाल तिखट टाका, धना पावडर आणि घरातला गरम मसाला टाका. मी घरगुती सगळे मसाले घरीच तयार करत असते आणि मी विकत पण असते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मे महिना सुरू झाला की मला ऑर्डर यायला चालू होतात. असेच मसाले तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कॉल करा. आणि हां, माझ्याकडून एक मिस झालं. कांदा मला फोडणीत टाकायचा होता. पाहुणे मंडळी आल्यामुळे, यांचे मित्रमंडळी आले होते, चहा केला. त्याच्यात मी कांदा टाकायचं विसरले आणि व्हिडिओ डायरेक्ट ऑन करून मी डायरेक्ट मसाला टाकून दिला. वाटण टाकून दिले. आता मी तव्यामध्ये कांदा तळून घेतला आणि मसाला मिक्स केला. काही प्रॉब्लेम होत नाही, चव काय बदलणार नाही आहे. आता मस्तपैकी परतून घ्या तो. थोडंसं पाणी टाकलं, वाटीमध्ये थोडंसं मसाल्याचं राहिलं होतं ते. आणि आता आपल्याला माशावाले काकांनी जे सांगितलं होतं ना की हे टाका डायरेक्ट मसाल्यात, तर मी कवच नाही टाकलं बरं का, मला लय कसं तरी वाटत होतं. पण मी हे मटेरियल टाकलं, म्हणजे ते म्हटले की हे मेंदू म्हणतात, मला काही माहीत नव्हतं. ते टाकलं. आता बघू ह्यावेळेस टेस्ट काय होती, काय चेंज होती का अजून छान लागते. मस्तपैकी परतून घ्या. बघा असं तेल सुटलं.
आता आपण त्याच्यामध्ये मटण मसाला टाकू. मी 2 चमचे मटण मसाला टाकलेला आहे. तो पण मस्तपैकी परतून घ्यायची. कोथिंबीर टाका. बघा वास तर खूप सुंदर मसाल्याचा आलाय बरं का. आता बघूया आपण काय होते. आता मोठे मोठे नांगे टाकून घ्या. छोटे नांगे तर आपण मिक्सरला बारीक केलेले होते आणि त्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे. असे छोट्या नांग्या काढून टाका आणि मस्तपैकी परतून घ्या. आणि नंतर ना खेकड्यांचा मधला भाग टाकून घ्यायचा आणि तोही त्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा. म्हणजे कसं ह्याची पण टेस्ट, म्हणजे हे पण गरम होणार त्या मसाल्यामध्ये, मसाला आतमध्येपर्यंत जाणार नाही, परंतु तरीही आपण तो वरच्यावर करून घेऊ. आणि नंतर ना आपण जे गाळून ठेवलेलं पाणी आहे ना, हे 2दा गाळलंय बरं का. 2दा-3दा गाळून घ्या, म्हणजे वरची जी कचकच राहते ना ती निघून जाते. आणि आता गरम पाणी टाका. जास्त हा रस्सा पातळ नाही करायचा बरं का, आणि जास्त घट्ट पण नाही चांगला लागत. पण टेस्ट एक नंबर. म्हणजे जे खाणारे वेडे आहेत ना खेकड्यांसाठी, तर ते भरपूर खातील आणि टेस्टी पण भाजी लागती. तरी बघा किती मस्त आली. झाकण ठेवून 15-20 मिनटं जर ठेवले ना तर अशी तरी येते, आणि गॅस बंद केले की अशी तरी बरोबर तवंग सुटतो त्याला. चला आता आपण भाजी वाढून घेऊ. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, आणि व्हिडिओवर नवीन असताल तर सबस्क्राईब जरूर करा, आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका बरं का. म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या की तुम्हाला कळत जातील. बघा तोंडाला पाणी सुटलं असेल ना तुमच्या पण. हो. माशीवाल्यांनी मला सांगितलं ना, की "तू मेंदू टाका आणि तो फ्राय करा त्याच्यामध्ये." तर खूप टेस्टी झाली होती भाजी, आणि टेस्ट तर अजून वाढली होती. मसाले मी कायम असेच मसाला करत असते, मसाला टाकून करत असते. कांदा, खोबरं, म्हणजे मसाल्याची पद्धत मी चुकवली नाही. परंतु टेस्टमध्ये अजून टेस्टी झाली, आणि नेहमी मी आता असंच करत जाईल. तुम्हालाही जर माहीत नसेल तर तुम्ही ही अशीच भाजी करा, आणि खूप छान लागती, खूप टेस्टी लागली होती. आणि धन्यवाद. बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.